नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। तो व्हिडिओ आहे टू बीचा। टू बी क्रियापद वापरण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो किंवा खूप अनुभव असावा लागतो। याच्यापूर्वी आपलं एक लेक्चर टू बीवर झालेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे। ते लेक्चर पण बघा, हे पण बघा। आता टू बी असं क्रियापद आहे की ते आपल्याला रोज लागणार आहे। अगदी मिनटाला टू बी लागेल आपल्याला। आणि इतर अनेक क्रियापद आपण वापरतो, प्ले प्लेड प्लेड, कम केम कम, अनेक वापरतो, पण त्याला 3च रूप आहेत। परंतु बी असं क्रियापद आहे की त्याचे अनेक चेहरे असतात। जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे, बी आहे, ॲम आहे, इज आहे, आर आहे, वॉज आहे, वेर आहे, आणि भविष्यकाळामध्ये तर विल आणि बी वापरतो आपण। तर असे अनेक चेहरे असल्यामुळे हे क्रियापद वापरण्यासाठी थोडंसं आपल्याला एक सराव असावा लागतो। आणि त्या सरावासाठी मी काही चार्ट बनवलेले आहेत। ते चार्ट जर आपण पाहिले, न्यू लर्नरसाठी अतिशय उपयोगी आहे ते, आणि जे ॲडव्हान्स आहेत त्यांना पण कामाचंच आहे। तर अशा पद्धतीने आपले हे चार्टप्रमाणेच आपलं एक बोलणं झालं पाहिजे, आणि असे ठरवून दिलेल्यापैकीच कर्त्यानुसार ते ॲम, इज, आर, वॉज, वेर आले पाहिजे। नंतर मग पुढे आपण योग्य ते क्रियापद वापरू। तर चला मग आज आपण सुरू करूया यूज ऑफ टू बी। आता बघा, सब्जेक्ट, एका बाजूला सब्जेक्ट्स दिले आहेत। आता आय सब्जेक्ट घेतला, प्रेझेंट असेल तर आय ॲम, मी आहे। इथं ॲम मेन वर्ब म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो, आय ॲम। मग पुढे आपण काही लिहू शकतो, आय एम हॅपी, आय एम डॉक्टर वगैरे। परंतु ॲम हा इथं मुख्य क्रियापद आला। परंतु ॲम नंतर जर पुन्हा आपण एखादं क्रियापद वापरलं तर ते मुख्य क्रियापद होऊन जाईल, हे सहाय्यक क्रियापद होऊन जाईल। आय ॲम रायटिंग, अशा प्रकारे। किंवा पॅसिव्ह कंट्रक्शनमध्ये पण आय ॲम लव्ड असं पण होऊ शकतं। तर आयला ॲम, आयला वॉज, पास्टमध्ये बघा, मी आहे, मी होतो, आणि मी असेल। असण्याची क्रिया आहे इथे फक्त। बी म्हणजे फक्त असणे। मग तो कसा असतो, आनंदी असतो का दुःखी असतो, डॉक्टर असतो का क्लर्क असतो, तो भाग नंतरचा आहे। आय वॉज हॅपी किंवा आय वॉज वर्किंग, असणे, होता, असेल। मी काम करत होतो, आय वॉज वर्किंग, आणि मी फक्त होतो, आय वॉज। कसा, हॅपी, अनहॅपी। मी असेल, आय विल बी। अशा प्रकारे आपण बदल करू शकतो। त्यामुळे या चार्टनुसार, टू बीचा चार्टच आहे हा, बेसिक लर्नर जे आहेत त्यांनी हा पाठच करून घ्यायचा किंवा याचा सराव करून घ्यायचा बोलून बोलून। आय ॲम, आय वॉज, आय शॅल बी। नंतर यू आर, यू आर म्हणजे आम्ही आहोत, आम्ही होतो, आम्ही असू। वी विल बी इन USA, आम्ही अमेरिकेत असू। वी वेर इन मुंबई येस्टरडे, किंवा तिथे चालू भूतकाळ करायचं असेल, वी वेर प्लेइंग। वी आर हॅपी, वी आर वर्किंग, वी आर सेंट टू स्कूल, आम्हाला शाळेत पाठवलं जातं, वी आर। म्हणजे एक प्रकारे जोडी आपली ॲटोमॅटिक यायला पाहिजे, मिसमॅच व्हायला नको। टू बी वापरताना मिसमॅच व्हायला नको। वी आर, यू करता असेल, यू आर, तू किंवा तुम्ही आहेत, तुम्ही होते, तुम्ही असणार। तो आहे, ही इज, तो होता, ही वॉज, ही विल बी, तो असेल। ती आहे, ती होती, ती असेल। फक्त असण्याची क्रिया आहे, होता, असेल। दे आर, दे वेर, दे विल बी। तेला अनेक गोष्टी आपण लावतो टू बी। तर याच्यामध्ये आता हा भाव आला, परंतु आपण फक्त सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचरमध्ये हा प्रयोग आपण वापरलेला आहे। परंतु हाच टू बीचे जे चेहरे आपण जर पुढे वापरले, सिंपल प्रेझेंट आहे हा सिंपल पास्ट आहे, हा सिंपल फ्युचर आहे। परंतु हाच टू बी आता परफेक्ट टेन्सेसमध्ये कसा चेहरा बदलतो ते शिकण्यासारखं आहे।
हे तिन्ही सिम्पल टेन्समध्ये आपण टू बी कसा वापरायचा हे तक्त्यानुसार आपण पाठ करणारच आहेत किंवा बोलणार आहेत, सरावाने अनेक वाक्य बोलणार आहेत. परंतु हाच टू बी परफेक्ट टेन्सेसमध्ये कसा चेहरा बदलतो आणि याची आणि त्याची तुलना करताना आपल्याला काय प्रॅक्टिस करावी लागेल ते आता आपण बघू. मग आता आपण परफेक्ट टेन्सेसमध्ये टू बी कसा वापरतात ते बघू. टू बी इन परफेक्ट टेन्सेस. दिस इज प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. आता टू बीमध्ये आपण प्रेझेंटमध्ये पाहिलं की मी आहे, आय ॲम. परंतु मी आहे बऱ्याच वेळापासून असलेलो आहे, तर हॅव बीन. परफेक्ट प्रेझेंटमध्ये आहे. साध्या वर्तमान काळामध्ये आय ॲम, तर इथे आय हॅव बीन. आय हॅव बीन इन मुंबई. मी मुंबईमध्ये असलेलो आहे, बराच वेळ झाला. आय हॅव बीन. आणि भूतकाळामध्ये आय हॅड बीन, मी होतो. आणि साध्या भूतकाळामध्ये आय वॉज, इथे आय हॅड बीन. ही रचना लक्षात घ्यायची असते. आणि पूर्ण भविष्यकाळामध्ये आय विल हॅव बीन, मी असेल. म्हणजे बऱ्याच काळापासून त्या ठिकाणी असलेलो असेल. आय शॅल बी सिम्पल फ्युचरमध्ये मी असेल, परंतु इथे पण असेल, पण बराच वेळ होऊन गेलेला असेल. बघा, पूर्ण काळामध्ये हा टू बी आपल्याला ओळख देत नाही. प्रयत्नपूर्वक आपल्याला ती रचना शिकावी लागते. आय ॲम, मी आहे, पण पूर्ण वर्तमान काळामध्ये आय हॅव बीन. आय वॉज साध्या भूतकाळामध्ये, पूर्ण भूतकाळामध्ये आय हॅड बीन. तसंच साध्या भविष्यकाळामध्ये आय शॅल बी सिम्पल फ्युचरमध्ये मात्र आय विल हॅव बीन. अशा प्रकारची रचना असते. वी हॅव बीन, आम्ही आहोत, बऱ्याच काळापासून त्या ठिकाणी आहोत. आय हॅव बीन, वी हॅव बीन हॅपी इन आवर लाईफ. आमच्या जीवनामध्ये आम्ही आनंदी आहोत, म्हणजे बराच काळ झालेला आहे. वी हॅव बीन. नंतर वी हॅड बीन, आम्ही होतो. जुनी गोष्ट असेल, पूर्ण प्रकारे त्या ठिकाणी ते होते. वी हॅड बीन. वी हॅड बीन टुगेदर फॉर 10 years. असं आपण वापरू शकतो. आणि साध्या भूतकाळामध्ये वी वेअर, इथे वी हॅड बीन. वी विल हॅव बीन, आम्ही असू, असलेलो असू. त्या ठिकाणी भविष्यातली पूर्ण क्रिया आहे. म्हणजे हा बी साध्या काळामध्ये ॲम, इज, आर, वॉज, वेअर आणि बी आहे. तर पूर्ण काळामध्ये तो हॅव बीन आहे, कधी हॅज बीन आहे, तर कधी हॅड बीन आहे. वी करता असेल तर वी हॅव बीन, वी हॅड बीन, वी विल हॅव बीन. वी शॅल पण वापरतात, पण विलच वापरा शक्यतो. नंतर यू सारखाच आहे, यू हॅव बीन, यू हॅड बीन, अशा प्रकारे. नंतर हिला, शीला आणि इटला आपण हॅज वापरतो. ही हॅज बीन, तो आहे. ही हॅज बीन इन युरोप, तो युरोपमध्ये आहे, असलेला आहे, बराच काळ झालेला आहे. ही हॅज बीन. आणि साध्या वर्तमान काळामध्ये ही इज इन मुंबई, तो मुंबईमध्ये आहे, पण इथे बराच काळ झाला असेल तर ही हॅज बीन इन मुंबई. नंतर ही हॅड बीन, बराच काळ झाला होता, तो होता. ही हॅड बीन इन मुंबई. आणि ही विल हॅव बीन, तो असेल, असलेला असेल त्या ठिकाणी बऱ्याच काळापासून. ही विल हॅव बीन देअर. किंवा हॅपी आणि हॅपी पण त्याप्रमाणे वापरू शकतो आपण. ही हॅज बीन हॅपी. नंतर ही हॅड बीन हॅपी, ही विल हॅव बीन हॅपी, तो आनंदी असलेला असेल. नंतर पॅसिव्ह कंट्रक्शनमध्ये पण आपण हा बीन वापरतो. तिथे पण अशा रचना असतात. ही हॅज बीन, ही हॅड बीन. कर्म असेल, इट हॅड बीन, इट हॅड बीन ड्रिवन, इट हॅड बीन गिवन, सी हॅज बीन सेंट, अशा प्रकारच्या रचना असतात. परंतु ही जोडी लक्षात ठेवा. हॅज बीन, हॅड बीन, विल हॅव बीन, अशा प्रकारची रचना असेल. नंतर तृतीय पुरुषी एकवचनी जेव्हा असतो, इट, इट हॅज बीन आणि इट हॅड बीन, आहे, पूर्ण आहे, होता, असेल. आणि या ठिकाणी तृतीय पुरुषी अनेक वचनी करता आपण जेव्हा घेतो, दे, देला आपण वापरतो हॅव. दे हॅव बीन म्हणजे ते आहेत. नंतर परफेक्ट पास्टमध्ये दे हॅड बीन, ते होते. आणि इथे दे विल हॅव बीन, दे विल
हॅव आणि बीन. दे विल हॅव बीन. अशा रचना असतात. स्क्रीनशॉट काढू शकता याचा. म्हणजे या जोड्या आपल्याला सब्जेक्टप्रमाणे जोड्या या प्रॅक्टिस करून घेऊ आपण. तिन्ही सिंपल काळांमध्ये जोड्या पाठ करायच्या, तिन्ही परफेक्ट काळामध्ये पण या जोड्या पाठ करून घ्यायच्या आणि या बोलण्यामधून बरोबर आल्या पाहिजे. तर टू बी वापरताना एक लिंक दिलेली, मागे जे टू बीचं आपलं लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपण टू बीचे सर्व उपयोग दिलेले आहेत. हे लेक्चर समजण्यासाठी ते टू बीचं लेक्चरही तुम्ही बघा, दोघांची तुलना करा आणि बीची प्रॅक्टिस करा. बी वापरता आला तर इंग्रजीमध्ये आपलं बोलणं अधिक सोपं होतं. बी असं क्रियापद आहे की ते रोज आपल्याला लागतं. अगदी मिनटाला बी तुम्हाला लागेल. तर तो बीचा कोणता चेहरा तुम्ही वापरायचा? ॲम वापरायचा का, इज वापरायचा का, आर वापरायचा, वॉज वापरायचा का, वेअर वापरायचा का, बी वापरायचा, हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन काय वापरायचा? तर या सर्व गोष्टी समजण्यासाठी मित्रांनो टू बीचे मागील लेक्चर पण बघा, हे पण बघा, अभ्यास करा आणि प्रॅक्टिस करा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत गुड बाय.